अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कथासार. हा ग्रंथ पठण किंवा श्रवण केल्याने मानवी जीवनाचे सार्थक होते. चला तर अध्यायास सुरुवात करूया. अध्याय पहिला. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. या अध्यायाच्या पठणाने उपासकाचे कल्याण होईल आणि त्यावर गुरुकृपा होईल. चला तर आपण या अध्यायास सुरुवात करूया. गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक अन्य ग्रामी राहत होता. तो श्री गुरूंचे नित्य स्मरण करीत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याला जराही करमेना. त्यानुसार तो निश्चयाने गाणगापूरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा श्री गुरूंचे दर्शन होते असे त्याला झाले होते. देह पडला तरी चालेल, पण श्री गुरूंचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निर्वाणीचा विचार करूनच तो एक एक पाऊल पुढे टाकत होता. त्याला तहानभुकेची पर्वा नव्हती. स्वतःला होणाऱ्या कष्टांची तमा नव्हती. तो श्री गुरूंना करुणावचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले नाही तर दोष कुणाचा? तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाऊ? वेद म्हणतात, गुरु हेच त्रैमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपासिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार? ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे गुण तुझ्या ठाई एकवटले आहेत. तू भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तरक्षक आणि भक्तांचा साह्यकर्ता आहेस. परम दयाळू आहेस. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही, तरीही मला वेगाने पाव. हे नरहरी, माता आपल्या बाळाला कधी एकटे टाकते का? नाही ना. मग तूही माझी उपेक्षा करू नकोस. माझ्यासाठी माता, पिता, बंधू, मित्र, स्वकीय सर्व काही तूच आहेस. तूच माझी कुलदेवता, तूच सर्वस्व. माझ्या वंशात परंपरेने तुझीच सेवा भक्ती चालली आहे, म्हणून मीही तुझेच भजन करतो. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू तसे केले नाहीस तर तुला कृपासिंधू कोण म्हणेल? तू विश्वाचे पालन करतोस. देवांचाही तूच समर्थदाता आहेस असे पुराण सांगतात. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नसेल का? अरे, तान्ह्या बाळाला काय हवे ते त्याच्या आईला तत्काळ कळते. मग मला काय हवे आहे हे तुला समजत नसेल. पण घेतल्या वाचून द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. बळीने तुला पृथ्वी दिली, त्याला तू पाताळात धाडलेस. त्याप्रमाणे अढळ पद मिळण्यासाठी ध्रुवाने तुला काय दिले? सोन्याची लंका मिळावी म्हणून बिभीषणाने तुला काय दिले? परशुराम अवतारात तू पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीस. त्यावेळी त्यांनी तुला काय दिले होते? तू सृष्टीचा पोषणकर्ता आहेस. मी लहानसा मशक तुला काय देणार? हे गुरुनाथा, तू तर खूप श्रीमंत आहेस. लक्ष्मी तुझ्या घरी अहोरात्र नांदते. असे असताना तू माझ्याकडे आणखी काय मागतोस? बाळाला दुग्धपान करवणारी माता त्याच्याकडून कोणती अपेक्षा करते का? माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असशील तर तुला दाता कोण म्हणेल? मी काहीही सेवा केली नाही
असे जर तुझे म्हणणे असेल तर सेवेच्या बदल्यात काही देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य? आकाशातून वर्षाव करणारा मेघ कोणाकडून सेवेची अपेक्षा थोडीच करतो. आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजांनी तुझे वर्षानुवर्षे दास्य केलेले आहे. तुझी सर्वतोपरी सेवा चाकरी केलेली आहे. ते माझे वडिलार्जित सेवारूपी धन तू मला परत कर, अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ कर. व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वावगे आहे? हे नरहरी, हे जर तू केले नाहीस तर मी तुझी पंचाईत करेन. तुझ्याकडून इष्ट ते फळ जिंकून घेईन. माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य आहे, तरी मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? हा बालक तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. मी तुझा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांग, पण माझ्यावर असा रागावू नकोस. आई रागावली तर बालक पित्याकडे जाते व पिता रागावला तर आईच्या कुशीत शिरते. गुरुराया, तूच माझी माता आहेस, तूच पिता आहेस. तूच रागावलास तर मी कुठे जाणार? तू मला क्षमा करणे यातच तुझे मोठेपण आहे. तू जगाचा स्वामी आहेस. लोक तुला अनाथांचा रक्षणकर्ता म्हणतात. तू अत्यंत कृपाळू आहेस अशी पुराणे ग्वाही देतात. मग माझी आर्त विनवणी तुला ऐकू येत नाही का? या माझ्या करुणावचनांनी पाषाणालाही पाझर फुटेल. मग तुझे अंतःकरण मृदू का होत नाही? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? अशा प्रकारे तो शिष्य तीव्र तळमळीने श्री गुरूंना आळवीत होता. ते बोल ऐकून कृपाळू गुरुनाथ द्रवले. वत्सासाठी गायीने धावत यावे तसे ते शिष्यासाठी धावत आले. श्री गुरूंच्या दर्शनाने त्या नामकरणी शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्याला खूपच हर्ष झाला होता. आनंदाने ओसंडणाऱ्या त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतःकरणात वास करतात, म्हणून सरस्वती गंगाधराला मोठा संतोष वाटतो. अध्याय पहिला समाप्त. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर भक्तांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.